स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। बीड जिल्ह्यातील मस्साजोग केज येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक आणि कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून कर्जत सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय। संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे असं म्हणत मराठा समाजानं या निर्घुण हत्येमुळे केवळ बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली आहे। सदर प्रकरणात गुन्हेगारांना तात्काळ अटक करून मुख्य सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून प्रमुख मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी कर्जत सकल मराठा समाजाचे अनिल भोसले, राजेश लाड, ज्ञानेश्वर भालिवडे, उदय पाटील, उमेश म्हसे, शरद बडेकर, रत्नाकर बडेकर, नितीन दबढे, सोमनाथ पालकर, जगदीश ठाकरे, राजू पवार, नितीन दगडे, सोमनाथ पालकर, जगदीश ठाकरे, राजू पवार, महेंद्र भोईर, कैलास भामले, अजित पवार, जगदीश दगडे, रोशन दगडे तर माथेरानमधील चंद्रकांत जाधव, सुनील कदम, शैलेंद्र दळवी आदी बांधव उपस्थित होते। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांना यावेळी समाजाकडून निवेदन देण्यात आलं। दरम्यान यावेळी मराठा समाजाकडून घोषणाबाजी देत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी खंडणी, राजकीय संबंध आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत घटनेशी संबंध जोडण्यात आला होता। घटनेतील मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास राहिला नाही अशी खंत बोलून दाखवली आहे। एकूणच पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात सर्व आरोपींना तात्काळ अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, या प्रकरणातील सूत्रधारांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री करावी, संपूर्ण तपास प्रक्रिया निष्पक्षपणे पारदर्शक ठेवावी जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल। राजकीय दबावाला बळी न पडता सर्व संबंधितांवर योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून द्यावा। महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी हा मुद्दा अतिशय गंभीरपणे हाताळणं गरजेचं आहे। कृपया तात्काळ कारवाई करून आम्हाला विश्वास द्यावा की या प्रकरणात न्याय मिळेल अशी मागणी यावेळी करण्यात आली होती। अतिशय भयानकपणे जवळजवळ 3 तास अमानुष हल्ला या त्या हल्लेखोरांनी केलेला आहे। हे मला वाटतं या औरंगजेबाची अवलादी आहे। ज्यावेळेला आमच्या महाराजांवर संभाजीराजांचा ज्या प्रकारे हल्ला झाला तशाच पद्धतीने हल्ला या नराधमांनी केलेला आहे। या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या अशी आणि हा जो हे आहे तो प्रकार आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्यांना लवकरात फाशीची शिक्षा द्यावी। हा खून इतका क्रूरतेने मारला आहे का ते डोळे तेही ॲक्च्युली का म्हणजे लायटरने झालेत आणि त्यांच्या शरीराचा एक पण अवयव असा ठेवला नाही का तिथे कुठे म्हणजे का जखम नाही आहे। म्हणजे एवढा क्रूरतेने हा भीषण खून केलेला आहे। आमची एकच मागणी आहे का ह्या जे काही आरोपी आहेत म्हणजे त्यांचा जर पाहिला तर वाल्मिकी कराड असेल आणि त्यांचा जो मास्टर माइंड आहे का जो आता ह्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वावरतोय त्यांनी स्टेटमेंट दिली का हा यांचा जो खून झाला आहे हा व्यवहारातून झाला आहे, पण त्यांच्या भावानी स्टेटमेंट अशी दिली का बाबा आम्ही जर 15-20 वर्ष आहेत का आम्हाला नीट राहायला घर नाही आहे तर व्यवहारातून हा विषय होऊ शकत नाही। 3 वेळा जो माणूस तिथे सरपंच होऊ शकतो आणि म्हणून काहीतरी त्याची ताकद असेल ना, ह्याच्या पाठीमागं पूर्णपणे राजकीय आणि सामाजिक हा एक मोठा विषय आहे। तो आमची एकच म्हणजे कर्जत सकल मराठा समाजाच्या वतीने एक मागणी आहे का या जे कोण आहे यांचा जो मेन मास्टर माइंड आहे आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कडक म्हणजे का फाशीची शिक्षा झाली पाहिजे हेच आमच्या वतीने मागणी आहे। धन्यवाद। जवळजवळ 18 डिसेंबर आहे। एवढ्या दिवसात मुख्य आरोपी मुख्य सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत। केवळ 3 आरोपी आत्तापर्यंत पकडले गेलेले आहेत आणि या कटाचे सूत्रधार असलेले मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुळे आणि त्याच्यानंतर वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे या
तिघांवर कडक कारवाई करण्यात यावी, कारण बीडमध्ये बीडचा महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि अशी निर्गुण हत्या म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर ॲसिड टाकलेला आहे, त्यांची बोटं तोडलेली आहेत, त्यांना हत्या करताना त्यांना पाय चाटायला लावणं किंवा अत्यंत निर्गुणपणे हत्या त्यांना करून त्यांना मारून टाकून फेकून दिलेलं आहे। आणि अशा प्रकारचं वळण महाराष्ट्रात जर लागलं आणि कायद्याने त्यांना कुठलीच कारवाई झाली नाही तर इथे पुढे कुणाची कायद्याची भिस्त राहणार नाही आणि वेगळं वळण महाराष्ट्राला लागू शकतं। त्यामुळे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने गुन्हेगारांवर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाला करत आहोत। नुकताच कैलास मामले आणि महेंद्र भोईर यांनी केजमधील घटनेचा जो उल्लेख केला त्यानुसार आरोपी कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे माहीत आहे। आणि त्या राजकीय वरदहस्तामुळे मराठा समाजातील एका व्यक्तीची हत्या होऊनही अजूनपर्यंत कोणाला अटक होत नाही। माझं तर म्हणणं आहे की ज्यांचा राजकीय वरदहस्त आहे त्याला मंत्रिपदावरून त्यांची पहिली हक्कलपट्टी करावी अशी आमची मागणी आहे आणि त्याचसोबत सर्व आरोपी लवकरात लवकर अटक व्हावेत अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।